मगाशीच एक न्यूज पाहिली का कुठेतरी काहीतरी भांडणं झाली ती त्यात सत्यम तेलंगे म्हणून एक जो मुलगा आहे त्यांनी आमच्यावर आरोप केलेले का हे याचे काहीतरी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि याचे समर्थक आहेत यांच्याकडून आम्हाला असं काहीतरी झालेलं आहे। मी सगळ्यांना सांगू इच्छितो की जो समोरचा व्यक्ती तो काय आमचा शिवसेनेचा कार्यकर्ता नाही, हा फक्त विरोधकांकडून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो। माझं आमच्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलण्यात आलेले आहे, अंबरनाथचे जे वरिष्ठ पोलीस साहेब आहेत त्यांच्याशी बोलण्यात झालेलं आहे। या प्रकरणाशी आमचा काही मात्र संबंध नाही आणि आम्हाला पूर्ण पोलीस प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे। खरं काय आणि खोटं काय हे पोलीस प्रशासन नक्कीच सिद्ध करेल। मगाशीच एक न्यूज पाहिली का कुठेतरी काहीतरी भांडणं झाली ती त्यात सत्यम तेलंगे म्हणून एक जो मुलगा आहे त्यांनी आमच्यावर आरोप केलेले का हे याचे काहीतरी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि याचे समर्थक आहेत यांच्याकडून आम्हाला असं काहीतरी झालेलं आहे। मी सगळ्यांना सांगू इच्छितो की जो समोरचा व्यक्ती तो काय आमचा शिवसेनेचा कार्यकर्ता नाही, हा फक्त विरोधकांकडून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो। माझं आमच्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलण्यात आलेलं आहे, अंबरनाथचे जे वरिष्ठ पोलीस साहेब आहेत त्यांच्याशी बोलण्यात झालेलं आहे। या प्रकरणाशी आमचा काही मात्र संबंध नाही आणि आम्हाला पूर्ण पोलीस प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे। खरं काय आणि खोटं काय हे पोलीस प्रशासन नक्कीच सिद्ध करेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।